चल भेटते. घरात गॅसची टाकी भरून ठेवली होती, तेवढी आईच्या घरात नेऊन पोच करायची होती. दिरजाची वाट बघतच बसलो होतो, तेवढ्यात दिरजा पिनाला गॅसची टाकी मध्ये ठेवली आणि गाडी घेऊन आईकडे निघालो. काय पण म्हणा, या रस्त्यांच्या कामामुळे झाडांचं लय मात्र झालंय. गॅसची टाकी तर आईच्या घराकडे घेऊन आलो. लय मोठं काही काम करायचं नाही, भरलेली टाकी आईच्यात ठेवायची आहे आणि मोकळी टाकी घराकडे घेऊन जायचं आहे. भरलेली टाकी आत ठेवली आणि मोकळी टाकी काढली की बाहेर. लय दिवस झाला आपण आपल्या अन्याकडे पिन काय गेलं नाही, त्यानं गणपतीचं नियोजन कसं कसं लावलंय तेवढं जाऊन बघून पिणूया म्हणलं. कष्टाला योग पर्याय नाही, येऊ शब्द फक्त मला अन्याकडे बघूनच आठवतो. आणि आपल्या सगळ्यांचा हक्काचा आणि सुखाचा दिवस आता तोंडावर झाली. ती खाली तर गणपती होतच, पण तुम्हा सगळ्यांनी आता वरचं पिन दाखवतो. दिवस आणि रात्र मेहनत करून उठवलेल्या या मूर्त्या, प्रत्येक मूर्तीत त्यांचा जीव वतलेला असतोय. आणि या फक्त मूर्त्या नाही, त्या त्यांचा विश्वास आणि त्यांची भक्ती आहे. आता गणपती आलाय आणि तिथं बारकी पोरं दिसणार नाही, ती असं कधी होणारच नाही. गणपती बाप्पासनी म्हटलं या की लवकर, आता किस्ती वाट बघायला लावतायसा, येतायसा उशीरनं आणि लवकर जातायसा. असं भरभरून गणपती बाप्पा बघितल्याशिवाय असं वाटत पण नाही की आपण कुंभारवाड्यात आलोय. आणि गणपती बाप्पा आलं की ही मशीन 24 तास आपल्याला चालत दिसती. पहिलं अजून आठवतंय, गणपती बाप्पा आलं की हे घर काय आम्हाला सुटत नव्हतं. अन्य काय हातातलं काम सोडणार नाही, आपणच इथनं केलं पाहिजे.